पती, एकच तारा समोर आणि पायतई अंगार, एकच तारा समोर आणि पायतई अंगार, गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार, गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. कवी कुसुम माग्रज यांनी केलेल्या या आव्हानाचे सार्थक होण्यास 15 ऑगस्ट 1947 चा दिवस उजाडला. पक्षी पिंजऱ्यातून उडाला, स्वातंत्र्याची रम्य प्रभात झाली, असंख्य बलिदानांचे सार्थक झाले. बघता बघता स्वातंत्र्याचा प्रवास 75 वर्षांचा होत आहे आणि आज आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. एखाद्या राष्ट्राच्या जीवनात 75 वर्षांचा कालखंड हा जरी फार मोठा टप्पा नसला तरी त्या राष्ट्रातील नागरिकांच्या जीवनात स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करणे हे अनन्यसाधारण महत्त्वाचे आहे. मी भारतीय आहे याचा मला अभिमान वाटतो. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. ही प्रतिज्ञा वाचताना माझा ऊर अभिमानाने भरून येतो. नुकताच आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना आपली स्वातंत्र्याविषयी कोणती स्वप्ने होती? स्वातंत्र्याकडून आपल्या कोणत्या अपेक्षा होत्या? आज सत्य काय आहे? कोठे होतो आपण आणि आता कोठे आहोत? स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपण काय कमावलं आणि काय गमावलं याचे सिंहावलोकन करण्याच्या टप्प्यावर आता आपण येऊन पोहोचलो आहोत. भारत हा नैसर्गिक साधन संपत्ती व खनिज समृद्ध देश आहे. माथी हिमालय उभा आहे, पायी सागराच्या लाटा लोळण घालत आहेत. देशातून गंगा, गोदावरी, ब्रह्मपुत्रा यासारख्या रक्त वाहिन्या वाहत आहेत. निश्चित पक्षी आकाशी उंच भरारी मारतो आहे. सैनिक आणि जवान डोळ्यात तेल घालून देशात सीमा रक्षण करत आहेत. खुश नसीब है वो लोग जो वतन के काम आते हैं, वतन पर मरकर भी ये लोग अमर हो जाते हैं. सलाम करते हैं हम वतन पर मिटने वालों को, उनकी वजह से ही हम चैन की सांस ले पाते हैं, चैन की सांस ले पाते हैं. भारत देश ही वीरांची भूमी आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक महानायकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. आपले संपूर्ण आयुष्य देश सेवेसाठी वाहणाऱ्या या देशभक्तांची आपल्या देशात नेहमीच आठवण केली जाईल. देशभक्ती म्हणजे काय हो याचा जर आपण विचार केला तर देशभक्तीची व्याख्या ही फक्त राष्ट्रगीताच्या ओळीतच नाही तर त्या थोर महात्म्यांचे विचार आत्मसात करून सुसज्ज असा समाज निर्माण करणे म्हणजे खरी देशभक्ती. खरं सांगू का हो, स्वातंत्र्य तर मिळालं हो, पण आपल्याला स्वातंत्र्याची किंमतच कळायला नाही. स्वातंत्र्य आपल्याला स्वैराज्य वाटायला लागतो. कधी आळंदीला गेला तर ज्ञानेश्वरांच्या पादुकांवर प्रकाशाचा लखलखाट दिसेल, पण त्या प्रकाशाचा लखलखाट पसरवणारा ज्ञानोबा आता तिथे दिसत नाही. कधी देहूला गेला तर इंद्रायणी आजी संत वाटे, पण इंद्रायणीच्या काठावर अमृतवाणी फुलवणारा तुकोबा आता तिथे दिसत नाही. करोडपती तर खूप झाले हो, पण एक फुलका गाडगं आणि एक झाडू एवढीच इस्टेट असताना जो गावोगावी स्वच्छतेची श्रीमंती बहाल करत गेला असा संत गाडगे बाबा गावात कुठे दिसत नाही. हीच खरी देशभक्ती होती हो, हीच खरी देशभक्ती होती. परंतु एकीकडे विज्ञान खूप प्रगती करत आहे, पण दुसऱ्या बाजूने वेगाने वाढणाऱ्या अभौतिक समस्यांच्या दुष्टविक्यात आपण अडकल्याने स्वातंत्र्याचा श्वास गुदमरतोय. स्वातंत्र्याचा श्वास गुदमरतोय. म्हणूनच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मी या भारतीय जनतेला एवढेच सांगेन, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. असे दांडगी छदयाची मार्ग तयाला मिळती सत्तर, असे दांडगी छदयाची मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. मेरा भारत मेरा अभिमान, वंदे मातरम. धन्यवाद. सुंदर क्लास गो.